उन्हाळ्याच्या जशा सुट्ट्या लागल्या ना तसं आठवड्यातून 1-2 वेळेस मी हा एकदम पौष्टिक आणि उन्हाळ्यात नक्कीच खाऊन पाहावा असा हा पदार्थ बनवतेच. आता त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 काकड्या घेतलेल्या आहे. आता किती बनवायचा त्यानुसार काकड्या घेतल्या आणि काकड्याचे जास्त नाही, फक्त असे थोडेसे आल्हाद असे सालं काढून घेतलेले. नाही काढले तेही चालेल, पण काकडीचे सालं काही वेळेस म्हणजे जास्त जाड असतात आणि कडक असतात, मग ते काही थोडेसे काढून घेतले आणि ही जी काकडी आहे किसणीने अशी किसून घेतलेली आहे. आता आपण याची अजिबातही कोशिंबीर बनवत नाही आहे, पण आधी काकडी थोडीशी खाऊन बघितलेली आहे. कारण काही वेळेस काकड्यांना म्हणजे काही काकड्या कडू असत्या, कडवट पार चव असते त्यांची, त्याच्यामुळे थोडी चव घेतली. पण ही काकडी एकदम अशी छान होती खायला, अजिबातही कडू लागत नव्हती. आता 1 वाटी सुजी घेतलेली आहे. आता यासाठी 2 काकड्यासाठी 1 मोठी वाटी मी सुजी घेतलेली आहे आणि ती काकडीमध्ये टाकलेली आहे. आता काकडीमध्ये टाकून काय बनवतोय, एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि तोही यामध्ये टाकलेला आहे. एक मोठा साईजचा लाल टॉमॅटो आहे. आता हे जे आपण काकडी घेतो ती उन्हाळ्यात अवश्य खावा. टॉमॅटो, कांदा तीही आपण ज्या पद्धतीने कोशिंबीर बनवतो ना, जेवढी ती पौष्टिक असते तेवढीच उन्हाळ्यामध्ये हा जो पदार्थ आहे त्याच्या 10 पटीने पौष्टिक असा हा होतो. आता याच्यात कांदे घेतले 2, ते कांदेही मी टाकलेले एकदम बारीक कापलेलं आहे आणि थोडंसं दही टाकलेलं आहे. आता दही थोडंसं आंबट होतं, दही टाकलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये. आता याच्यात अजून आपल्याला काही मसाले टाकायचे. चिली फ्लेक्स टाकलेला आहे 1 चमचा. आता तिखट किती आहे त्या अंदाजाने. आणि यामध्ये मी 5 ते 6 मिरच्या कापून घेतल्या त्याही चालेल, पण मी थोड्याशा मिक्सरला थोडासा तुकडा आल्याचा आणि ह्या 5 ते 6 मिरच्या ज्या आहेत त्या वाटून घालते. पाणी न घालता अशी ओबडधोबड थोडीशी पेस्ट केलेली आहे, ती वाटून घातलेली आहे. आलं कापून घातलं किंवा आलं किसून घातलं तेही चालेल, पण ते दाताखाली आलं की जास्त तिखट लागतं, म्हणून मग मी हे थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची ओबडधोबड पेस्ट केलेली आहे. आता हे एवढं थोडं पाणी घालून हे सगळं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे सैल ठेवलेलं आहे. आता हे थोड्या वेळ असंच भिजत ठेवायचं आहे. आता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे केलेलं आहे. आणि आता हे थोड्या वेळ कमीत कमी 10 ते 20 मिनटं हे ठेवायचं आहे. आता याच्यात मध्ये टाकण्यासाठी तडका बनवायचा आहे आणि तडका बनवत असताना मी थोडासा जास्तच बनवते, पण या नाश्त्यासोबत खायला चटणी बनवायची आहे, म्हणून मी तडका बनवताना थोडासा जास्त बनवते. 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि थोडीशी जास्त मोहरी घेतलेली आहे. ती तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहे. आता तडका जास्त बनवायचा आहे, मला कमी वाटलं हे साहित्य म्हणून मग मी थोडंसं पुन्हा वाढवलेलं आहे. आता हे छान असं तडतडलं आहे, त्याच्यामध्ये कापून घेतलेला कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकत असताना काय झालं की थोडासा ओला होता, मग त्याच्यामुळे तो असा जाळ झाला. मग भीती वाटली म्हणून मी घाई पटकन मागं झाले, कारण जाळाचा एवढा मोठा होता. आता हा तडका कढीपत्ता छान असा थोडासा कडक होऊन दिलेला आहे आणि हा तडका जो आहे तो निम्मा याच्यामध्ये वतायचा आहे. आपण हे जे काकडीचं सगळं मिक्स केलेलं आहे मिश्रण, त्याच्यामध्ये काकडी, कांदा, टोमॅटो, आपले काही मसाले आणि सुजी, आता हे तडका सगळीकडे लावून घ्यायचा आहे. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे तडका आणि छान असं भिजलेलं पण आहे. आता चटणी बनवण्यासाठी मी काय केलं की तेच भांडं घेतलेलं आहे. आधी आपण आल्याचा आणि मिरचीचा ठेचा काढला, तेच भांडं घेतलं, त्याच्यातच आधी थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला, तो वाटून घेतला, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकले, कढीपत्ता मी चांगला 1 मूठ आणला, कढीपत्ता, कोथिंबीर, आलं आणि मिरच्या, पाणी टाकून याची छान अशी पातळ चटणी बनवली. त्याच्यात फक्त 2 चमचे दही टाकलं. याची म्हणजे आपण थोडक्यात याला कढीपत्त्याची पण चटणी म्हणू.
बनवू आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं. आता दही आंबट नव्हतं म्हणून मी अजून 1 चमचा दही टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता याच्यात मीठ आणि थोडंसं गोड होण्यासाठी थोडीशी साखर टाकते. आता हे एकदा पुन्हा दही ते सगळं सगळं एकदा पुन्हा हलवून घेऊ, म्हणजे छान अशा चटणीमध्ये सगळं एकजीव होऊन जाईल, मीठ, साखर आणि दही. आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण काकडीचा कोणता नाश्ता बनवतो आहे. तर आपण बनवत आहोत काकडीचे आप्पे. आता आप्पेचं भांडं तापायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये 1 थेंब असं तेल टाकलेलं आहे, म्हणजे आप्पे चिटकत नाही खाली किंवा जळत नाही. आता आणि चमच्यानी आपला जो पोह्याचा चमचा असतो ना, 1 चमचा सगळं बॅटर घेतलेलं आहे आणि ते या आप्पेच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून घेते. आता आधी कढईचं टाकून घेतलं की मग ते जळती नाही. मधी सगळ्यात आधी टाकलं की मग ते जळत्या, म्हणून मी सगळे कढईच्या आप्पेच्या भांड्यामध्ये सगळे आप्पे टाकून घेतले. आता याच्यावर थोडंसं आणि गॅस, आता हे आप्पे बनवत असताना गॅस जास्त कमी ठेवायचा नाही आणि जास्त फुलंही ठेवलेला नाही आहे. मीडियममध्ये घ्या आप्पे. मी 5-1 मिनटं भाजून दिले आणि आता हे पलटून घेते. सगळ्यात आधी पलटत असताना मधले जे 3 आप्पे आहे ते पलटून घेते, कारण मध्ये जाळ जास्त लागतो, गॅसचा जाळ, आणि ते पटकन भाजल्या जात्या, पण अजून काही भाजलेले नाही आहे. मग मी पुन्हा 2-1 मिनटांनी पुन्हा ते असे 2-1 मिनटं भाजून देते. आता हे मधले जे ते आहे ते अजिबातही जळाले नाही, मस्त असे आपले आप्पे दिसते. अतिशय पौष्टिक, लहान मुलांसाठी फक्त तिखट टाकताना थोडंसं कमी टाकलेलं आहे, टाकायचं, म्हणजे लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक. उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवून खावा, असं नाश्त्यासाठी झटकीपट हा नाश्ता होतो. आता सगळे आप्पे पलटून घेते. पुन्हा दोन्ही साईडनी मस्त असे कमी गॅसमध्येच भाजून घेतलेले आहे. मस्त असे आतमधून पोकळ आणि बाहेरून मस्त असे खुसखुशीत आप्पे झालेले आहे. त्यासोबत कढीपत्त्याची चटणी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो उन्हाळ्यामध्ये सगळंच पौष्टिक असतं. आता कढीपत्ता कशासाठी चांगला, कांदा, टोमॅटो किंवा काकडी कशासाठी? काकडीमुळे उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असती, उष्णता कमी होती म्हणून. आता सगळ्यांचे फायदे सांगत बसले तर व्हिडिओ जास्त मोठा होईल. बघा इतके मस्त असे आप्पे झालेले ना, टम्म फुगलेले. आणि म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की आप्पे जे आतमधून आहे ते एकदम पोकळ झालेले आणि ते खायला एकदम मस्त असे वाटत्या. आता सगळे आप्पे काढून घेतले आणि मस्त अशी आपली ही चटणी आणि आप्पे झालेले. आता सुट्टी लागल्यापासून, जेव्हापासून हे काकडीचे आप्पे खाल्ले तेव्हापासून